हे तू हाय. इथे बघ लग्न सोहळा तो बघ दाखव तिला साडी नेसवते ते इथे ब्लॅक दिसतंय. हा कपडा भरेल. आणि अतिशय छान असा सोहळा होता. तिथे काय फोटो वगैरे काढायला दिले नव्हते. आणि त्यानंतर आज वसंत पंचमी असल्यामुळे अतिशय छान असा योग घडून आला आणि आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ झाला. अतिशय आनंद झाला. म्हणजे अति म्हणजे अचानक असं ठरलं आणि आम्ही आलो. आणि इथे आम्हाला विठ्ठल नमस्कार. आम्ही आता आलो आहे पंढरपूरला. आता आम्ही रुक्मिणी भक्त निवासमध्ये आम्ही थांबलो आहे. फार सुंदर व्यवस्था आहे इथं. आणि सकाळी आता संध्याकाळी आल्यानंतर विष्णुपद कैकाडी मठ आणि आजूबाजूचा सगळा परिसर बघितला आम्ही. आणि आता आम्ही ह्या ठिकाणी हे आहे राहायची व्यवस्था फार सुंदर आहे भक्त निवासमध्ये. हे फार सुंदर व्यवस्था फार सुंदर आहे. आणि इथं बसल्यावरती आपल्याला रुक्मिणी पंढरपूर इथून दर्शन डायरेक्ट दर्शन होतं. ते आता दर्शन चालू आहे मंदिरामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये. ते इथून डायरेक्ट दर्शन होतं. हे तू कसं वाटलं तुला? छान होतं ना हे? वेलकम टू पंढरपूर. वेलकम हा. टू पंढरपूर. रेडी. वेलकम टू पंढरपूर. नमस्कार, रामकृष्ण हरी. आम्ही आता आलो आहे गाणगापूरला. आता चाललो आहे गाणगापूरच्या मंदिरामध्ये, जिथं आम्ही अभिषेक वगैरे करणार आहोत. आणि या ठिकाणी आता काल आम्ही इथं उतरलो. ते भक्त निवास म्हणून इथलं गाणगापूरचं फार सुंदर आहे. किती सुंदर आहे. कसं वाटतं जागा आहे. तेवढी तरी भयंकर मोठी जागा आहे इथे. आणि फार सुंदर आहे. रूम एकदम AC पाहिजे ते AC कोणत्या हवे तसे सगळे रूम इथं अवेलेबलच आहेत. आम्ही आता 10 माणसांचा रूम होईल एवढा मोठा. बेड सगळं आतमध्ये व्यवस्था, संपूर्ण ACचे रूम वगैरे सुंदर, फार सुंदर आहे. फार व्यवस्था सुंदर केलेली आहे. रामकृष्ण हरी. चला एक मिनिट, चला कसं इकडून रामकृष्ण हरी. खाली बसून कार्यक्रम करायचा